तुम्हाला माहीत आहे का, भगवान जगन्नाथ स्वामींचं एक अत्यंत पवित्र भजन आहे निळं साहिळ हे एका मुस्लिम भक्ताने लिहिलं होतं. त्याचं नाव होतं सालबेग. सालबेग एका मुस्लिम कुटुंबात जन्मला. त्याचे वडील मुघल सिपाही म्हणजेच सुभेदार होते, तर त्याची आई हिंदू ब्राह्मण स्त्री होती. त्याच्या आईच्या मुखातून तो लहानपणापासूनच जगन्नाथ स्वामींच्या कथा ऐकत मोठा झाला. कथा ऐकता ऐकता जगन्नाथ स्वामी त्याच्या हृदयात घर करून बसले. पुरीच्या मंदिरात गैर हिंदूंना प्रवेश नव्हता, म्हणून सालबेग दरवर्षी रथयात्रेची आतुरतेने वाट पाहायचा. आपल्या छोट्याशा कुटीत बसून तो रोज एकच भजन म्हणत असे, आहे निळं साहिळ. एकदा तो वृंदावनाहून परत येत असताना त्याची तब्येत खूप बिघडली. तो रथयात्रेपर्यंत पोहोचू शकला नाही. अश्रूंनी डोळे भरून त्याने मनापासून प्रार्थना केली, प्रभू, एकदाच मला दर्शन द्या. आणि तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. भगवान जगन्नाथांचा रथ सालबेगच्या कुटीजवळ येऊन थांबला. लोकांनी खूप प्रयत्न केले, पण रथ एकही इंच पुढे सरकेना, कारण भगवंत स्वतः आपल्या भक्तासाठी थांबले होते. आजही रथयात्रेच्या मार्गावर सालबेगच्या समाधीजवळ रथ थांबतो आणि आपल्याला एका गोष्टीची जाणीव करून देतो. देवाला धर्म दिसत नाही, देवाला फक्त भक्ती दिसते. जर गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जगन्नाथ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशा कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात.